त्याला लात मारली पाहिजे त्या DSP ला। हो, आम्ही किमान एक मोठं पोस्टर DSPच्या ढुंगणावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे। या अशा प्रकारची जर मस्ती येत असेल, हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार, ते पंकजाताईला समजायला पाहिजे। पंकजाताईंना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे। त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असेल आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असेल तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच। आणि मग आमचे ते सगळ्यात जगपातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत, तज्ञ, त्या गृहमंत्री आहेत, त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी। सस्पेंड न काय होतं त्याला, त्या शेतकऱ्याकडून त्याच्या ढुंगणावर लात मारली पाहिजे। लॉटरीत आता कसं आहे, शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण, लावून दिली कोण, सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागतंय देशात। लॉटरी इथं मंत्र्याला उद्योगपत्यालाच लागतंय, आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना। आणि म्हणून ते लावली कोण याचाही थोडंसं पहा, गणेश नाईकांना ते माहित आहे। काय करायचं आपल्याला, आता कांद्याचे भाव नाही आहेत, सोयाबीनचे भाव नाही, कापसाचे भाव नाही, तुरीचे भाव नाही, शेतकऱ्याचा काही विचार। आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले, काय असेल तर आम्हाला काय करायचंय त्या गोष्टीचं। आमच्या शेतकऱ्याचं काय, मजुराचं काय, शिक्षणाचं काय आहे, आरोग्याची अवस्था काय आहे, हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना। ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली किंवा ताब्यातही आली तर त्याचं आमचं काय भलं होणार हो, जाच लागन, नाही गेलं तर राहीन कुठे इकडे। आता तिकडे शेपटू हलवाच लागतंय, शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांचं। हे इकडेच फक्त वाघ असतात। तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो, EVM मशीन तशीच राहू द्या, तो VVPॅट येतो ना हाती दुसऱ्या इकडून, तो आमच्या हाती द्या, आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या, आम्ही तो मतपेटीत टाकतो। तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पहा, मग पाहू तुम्ही कोण जितता कोण आहे तर पैलवान। तुम्ही सगळे हे EVM मशीनचे पैलवान आहे, हे सगळे चोर आहे, भामटे चोर आहे। त्या गावातला आमचा जेपकटर परवडला, हे त्याच्यापेक्षा नालायक आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभा आहे मी आणि गवई साहेबांना मी सॅल्यूट करतोय, त्यांना नतमस्तक होतोय का त्यांनी जो काही बाणेदारपणा इथे दाखवलेला आहे। कारण आता एक गवई साहेबामुळेच असं वाटतं का सुप्रीम कोर्ट तरी कम से कम संविधानाचा आदर करून चालेल, आणि तो त्यांनी दाखवलेला आहे। आणि हे फार जो EMचा किंवा EDचा जो काही प्रकार आहे, हा एकंदरीत भाजपनं ताब्यात घेतलेल्या संस्था आहे आणि जसा म्हणाल तसा वापर करून त्याला तोडफोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इथे सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय। हे म्हणाले लोकशाही राहील, पण ते पाहिलं तर भाजपची हुकुमशाही राहणार अशी अवस्था आणून ठेवली आहे। असंच होतं ना नेहमी, दुसरं काय होतं, मतदान झाल्यानंतर जसं त्या DSPनं लात मारली मतदाराला, तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जेव्हा भाव वाढले असतं तेव्हा शेतकऱ्याच्या हाती धान्य नसतं आणि भाव कमी असतं तेव्हा शेतकऱ्याच्या दारात तो सडतं। यामध्ये कायमची अवस्था होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मध्ये घ्या, म्हणजे 60% खर्च जर आम्हाला MRGS मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही, 40%तच आम्ही बसू, 60% गव्हर्नमेंटच्या कोट्यातून आम्हाला मदत होईल। कारण हमी भावातही दम राहिला नाही, व्यापार खुला करतो तर जागतिक व्यापारातही भाव कमी जास्त होतं, तिथेही आमचं मरण होऊ शकते। आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग दिला का उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणीपर्यंत आमच्या मागणीमध्ये आहे, तो जर केला तर फायदा होईल आणि नेहमीची ओरड राहणार नाही। लढाव का नाही लढा हाच विचार आहे, कारण मला वाटतंय भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे, मतदान केंद्र सगळे संपवले पाहिजे आणि भाजपनं त्यांच्या कार्यालयात ऑफिसमध्ये मतपेट्या ठेवून त्यांनीच बटणं दाबावं, त्यांनीच जिल्हा परिषद पंचायत समिती तिकडे नगरसेवक निवडून आणावे। कशाला फजल विनाकारण प्रचाराचा खर्च, गावागावात तणाव निर्माण करणं, वस्तुस्थिती तर अशीच आहे। माझ्याही मतदारसंघात 13,000 नावं डबल सापडलेले आहे। सगळ्या इकडे लोकशाहीचं पतन करण्याचं जर काम होत असेल तर निवडणूक आयोगाला आम्ही एक पत्र देणार आहोत का आता सरकारी कार्यालयात शाळेत मतदान केंद्र न ठेवता
भाजपच्या कार्यालयात ठेवावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.